नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आगामी टी-ई-टी परीक्षेमध्ये जर गणितात पैकीच्या पैकी गुण मिळवायचे असतील तर सर्वात आधी प्रिव्हियस इयर पेपर आपण समजून घेतले पाहिजेत. परीक्षा हॉलमध्ये नेमके कसे प्रश्न आले होते, त्यांची कठीण पातळी काय होती हे समजल्याशिवाय आपली तयारी पूर्ण होऊ शकत नाही. आणि आज हेच प्रश्न आपण अगदी खास ट्रिक्स वापरून सोडवणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 107. जर a-1/a बरोबर 1.5 आणि a² प्लस 1/a² इज इक्वल टू 4.25 तर a³ मायनस 1/a³ बरोबर किती असा प्रश्न आहे. तर आपल्याला इथे आपण a³ मायनस b³ चा फॉर्म्युला यूज करणार आहे. a³ मायनस b³ फॉर्म्युला काय आहे, a मायनस b a² b प्लस b². इथे a ची व्हॅल्यू aच आहे आणि b ची व्हॅल्यू 1/a आहे. ती आपण आता इथे पुट केलेली आहे. इथं काय येईल, a ची व्हॅल्यू a येईल आणि b ची व्हॅल्यू काय आहे 1/a³. आता इथे काय करतोय आपण, a मायनस 1/a काय आहे 1.5. त्यानंतर a² प्लस 1/a² प्लस हा a कॅन्सल होईल, 1 राहील म्हणजेच 1.5 इंटू a² प्लस 1/a² व्हॅल्यू काय आहे 4.25. 4.25 प्लस हा 1 म्हणजेच आपलं उत्तर काय येईल 1.5 इंटू 5.25 याचं उत्तर येईल 7.875. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. सिंपली हा फॉर्म्युला इथं आपण यूज केला आहे फक्त a³ मायनस b³ a मायनस b a² प्लस ab प्लस b². प्रश्न क्रमांक 108 आहे या पेपरमधील हा. खालीलपैकी कोणत्या चौकोनाचे कर्ण एकरूप असतात. तर समांतरभुज चौकोन कसा असतोय, हा झाला समांतरभुज चौकोन, म्हणजेच याचे कर्ण एकरूप नसतात. हा जो कर्ण असतोय तो छोटा असतो आणि हा असतो तो मोठा असतो, त्यामुळे समांतरभुज चौकोन येणार नाही. आयताचे कोण काय असतात, समान असतात, त्यामुळे बी ऑप्शन येईल आपला, बी येईल, ए येणार नाही. त्यानंतर ऑप्शन डी चौरस म्हणजे काय, चारी बाजू समान असणार आहेत, त्यामुळे दोन्ही कर्ण समान असणार आहेत, डी पण ऑप्शन होईल. समभुज चौकोन म्हणजे काय, समभुज चौकोन म्हणजे चारी बाजू समान समभुज चौकोन, यामध्ये सुद्धा कर्णांची लांबी एक समान नसते, त्यामुळे ऑप्शन सी सुद्धा होणार नाही. ऑप्शन बी आणि डी असतील आपले उत्तर, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 112. 5x² प्लस 11√2x प्लस 4 इज इक्वल टू ax प्लस b cx प्लस d. तर a प्लस c प्लस b d ची व्हॅल्यू काय हे विचारलेलं आहे आपल्याला. हे आपण पुन्हा लिहून घेतो इथं cx प्लस d. आता हेच काय करतोय, मल्टिप्लाय करतोय आत, म्हणजे काय होणार आहे ac(x²) प्लस axd प्लस bcx प्लस bd. आता इथे काय acx² म्हणजेच काय ad प्लस bc x होईल प्लस bd. आता आपल्याला व्हॅल्यू कशाची काढायला सांगितले, a प्लस c प्लस bd ची व्हॅल्यू काढायला सांगितले. bd आपल्याकडे आहे. आता याचं कंपॅरिझन या इक्वेशनशी करूया, म्हणजेच काय होणार आहे, हे आपल्याला फाइंड करायचं आहे. AC बरोबर 5 होईल, त्यानंतर AD प्लस BC बरोबर 11√2 होईल आणि BD बरोबर 4. आता BD ची व्हॅल्यू आपल्याला इथे मिळालेली आहे, BD बरोबर 4. आता 5, C बरोबर 1 ठेवू आपण, त्यानंतर AC बरोबर 5 येईल. ऑप्शन आहे A बरोबर 1, C बरोबर 5, त्यानंतर 5. म्हणजेच आपण इथं काय करूया, A5 घेऊया किंवा 1 घेतला तरी चालेल आणि C1 प्लस BD ची व्हॅल्यू आपल्याकडे 4 आहे. हे किती होणार आहे ॲडिशन याची 10 आपलं उत्तर येणार आहे. हे आपल्याला फाइंड करायचं आहे, प्लस C प्लस BD, तेच आपण इथं लिहिलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 113. 2 व्यक्ती P व Q ज्यांचा पगार 35,000 रुपये आहे ते अनुक्रमे 75% व 80% पगार खर्च करतात. जर त्यांच्या बचतीचे गुणोत्तर 5:3 असेल तर P चा पगार Q पेक्षा कितीने जास्त असेल. आता
खर्च किती करतात ते 75% आणि 80%. पी करतो 75%, क्यू करतो 80%. म्हणजेच पी बचत किती करतात? बचत पी किती करतोय? क्यू किती करतोय? पी करतोय बचत 25% आणि क्यू बचत करतोय 20%. आता इथे त्यांनी काय दिलेलं आहे? बचतीचे गुणोत्तर दिलेलं आहे आपल्याला 5:3. म्हणजेच काय? 25 हे असं लिहू शकतोय आपण. आता 5 एके 5, 5 5 25, 1/5, 3:20. बेस समान करून घेऊया. किती होईल? 20 ने मल्टिप्लाय करायचं दोन्ही साईडला करण्यासाठी मल्टिप्लाय करून घेतोय आपण. इथे किती येणार? 3 येणार आणि इथे येणार 4. 4:3 काय आलं त्यांचं गुणोत्तर आलेलं आहे. पगाराचं गुणोत्तर असणार आहे, त्यांच्या पगाराचे गुणोत्तर असणार आहे. पगाराचं गुणोत्तर त्यानंतर म्हणजेच आपण 4 + 3 7 होईल. 7 म्हणजेच 35,000 लिहू शकतोय. म्हणजेच त्याने काय विचारलं तर पीचा पगार क्यूपेक्षा कितीने जास्त असेल. तर पीचा पगार कसा काढतोय आपण? 4/7 × 35,000 किती होणार आहे? 20,000. 5 7 5 35, 5 चोक 20, 20,000 हा असेल. आणि क्यूचा पगार किती असणार आहे? 3/7 × 35,000 हा असेल 15,000. आता यांचा डिफरन्स विचारलाय. पीचा पगार क्यूपेक्षा कितीने जास्त असणार आहे? 20,000 वजा 15,000 बरोबर 5,000 ने जास्त असणार आहे. पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असेल. क्रमांक 114. खालील आकृतीमधील त्रिकोणांच्या जोडीत सारख्या खुणांनी दाखवलेले घटक एकरूप आहेत. आकृतीत दिलेल्या माहितीवरून QRS चे माप किती? आता इथे काय आहे? PQS हा एक त्रिकोण आहे. PQ ही बाजू PS बरोबर आहे. बरोबर? PQ = PS आहे. त्यानंतर QR RS आहे. ओके. हे दोन जे त्रिकोण आहेत हा पूर्ण हे एकरूप आहेत. बरोबर? आता हे एकरूप आहेत म्हणजेच काय? PQ बरोबर PS आणि ही मध्यगा आहे त्यांची आणि RS आणि PQ सेम आहे. म्हणजे हा कोण पण आपल्याला किती असणार आहे? 35 डिग्रीचा असणार आहे. हा टोटल पी जो कोण असणार आहे QPS कोण QPS हा असेल 70 डिग्री. 35 × 2 70 डिग्री असेल. आता इथे जर त्याने क्वेश्चनमध्ये PQSचा कोण विचारला असेल, कोण PQS काढा, तर इथे आपण काय करू शकतोय? कोण PQS प्लस कोण QPS प्लस कोण PSQ बरोबर 180 असणार आहे. म्हणजेच हा आपल्याला माहिती आहे 70 डिग्री प्लस PSQ प्लस कोण PQS 180 वजा 70 होईल हा. म्हणजेच हे दोन कोण काय असणार आहेत? समान असणार आहेत. समद्विभुज त्रिकोण असल्यामुळे हे कोण असणार आहेत? समान. त्यामुळे कोण Q बरोबर कोण S बरोबर किती असणार आहेत? 180 वजा 70 110. 110 भागिले 2 म्हणजे 55 डिग्रीचे हे कोण असणार आहेत. हे तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करायला मी सांगितलं आहे. यामध्ये आपल्याला विचारलं काय आहे? QRS चे माप काय असणार आहे? तर इथे हा पूर्ण कंस किती आहे? कोण QPS बरोबर आहे 70 डिग्री. तर कोण QRS काय होईल? कोण QRS 2 × कोण QPS 2 × 70 140 डिग्री आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असणार आहे. आणि हा पोर्शन कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी मी तुम्हाला सांगितलेले आहेत. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. 140 डिग्री कोण QRS. प्रश्न क्रमांक 115. 8.5 सेमी त्रिज्या असणाऱ्या वर्तुळाची 13.6 सेमी लांबीची जीवा वर्तुळ केंद्रापासून किती अंतरावर असेल? आता हा TET 2025 मध्ये प्रश्न विचारला गेला आहे. तसाच हा पोलीस भरतीच्या एक्झाममध्ये सुद्धा विचारला गेलेला आहे. 8.5 सेमी त्रिज्या असणाऱ्या वर्तुळाची 13.6 सेमी लांबीची जीवा आहे. एक वर्तुळ काढूया आपण. वर्तुळाची त्रिज्या किती आहे? 8.5 सेमी. आणि जी जीवा आहे या वर्तुळाची जी जीवा आहे ही असेल जीवा
त्याची लांबी किती दिलेली आहे 13.6. आता इथून हा पॉईंट त्या पूर्ण जीवेवर काय असतो तो लंब असतो, म्हणजे ते काटकोन त्रिकोण बनते. त्यामुळं तर या अर्धी जी जीवा असणार आहे ती किती असणार आहे 13.6 डिवाइड 2 म्हणजे 6.8 असणार आहे. हे अंतर 6.8 असणार आहे. कर्ण आपल्याला मिळालेला आहे 8.5. काटकोन त्रिकोण पायथागोरसचा प्रमेय तो यूज केल्यानंतर आपल्याला एक्स मिळू शकतं आणि तेच आपलं आन्सर असणार आहे. 0.8 आहे हा एक्स आपल्याला काढायचा आहे. ते काटकोन त्रिकोण. आता 85 पॉईंट सुरुवातीला कॅन्सल करूया. 85 आणि हे 68. सिम्पल कॅल्क्युलेशन करणार आहे आपण इथं. 85 म्हणजेच काय 17 गुणुले 5 85, 17 गुणुले 4 68. आता इथे पायथागोरस प्रमेयनुसार काय होतंय 5चा वर्ग कर्ण म्हणजे 5चा वर्ग बरोबर 4चा वर्ग प्लस एक्सचा वर्ग. इथे 25 16 हे किती येणार आहे एक्स स्क्वेअर बरोबर 9 येईल, म्हणजेच एक्स बरोबर 3 आला आणि हे 17 सगळीकडेच कॉमन असल्यामुळे 17 आपण याला पण मल्टिप्लाय करणार म्हणजे एक्स आलेला आहे 51 आणि पॉईंट आपण कॅन्सल केलेले तो पॉईंट आपण इथं देतो, म्हणजे एक्स बरोबर काय आलेला आहे 5.1 सेमी. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असणार आहे. हवं तर तुम्ही पूर्ण व्हॅल्यू घेऊ शकताय पण आन्सर सेम हेच येईल. इथे सिम्पल ट्रिक्सने आपण समजावून सांगितलेलं आहे. क्वेश्चन नंबर 118. एका विद्यार्थ्याने x³ प्लस 5x² मायनस 10x मायनस 50 एवढी चॉकलेट वर्गातील x² मायनस 10 विद्यार्थ्यांना एक समान वाटली तर प्रत्येक विद्यार्थ्याला किती चॉकलेट मिळतील. आता हे एक वर्ग समीकरण आहे. x³ प्लस 5x² मायनस 10x मायनस ही बहुपदी आहे. आता इथे काय करतोय आपण 2 पार्ट करतोय. x² इथे कॉमन निघेल, x प्लस 5 कंसामध्ये शिल्लक राहील. इथे मायनस कॉमन काढूया आणि 10 कॉमन काढूया यामधून, म्हणजे आत राहील x प्लस 5. सेम इथला जो आहे तोच इथे राहतोय, म्हणजेच x² मायनस 10 आणि x प्लस 5 हे दोन त्याचे अवयव झाले. आता हेच आपण कसं लिहूया x² मायनस 10 आणि ते किती मुलांना वाटलेत x² मायनस 10 हे एवढे चॉकलेट्स आहेत आणि ते किती विद्यार्थ्यांना वाटले गेलेले आहेत x² मायनस 10. हा x² मायनस 10 हा x² मायनस 10 निघून जाईल, म्हणजे x प्लस चॉकलेट प्रत्येक विद्यार्थ्याला मिळतील. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 116. 2.51 त्याच्यावरती बार दिलेला आहे. हे पुढीलपैकी कोणत्या क्रियेचे मूल्य असेल. ऑप्शन 2 मध्ये आपल्याला सिंपली याचा आन्सर मिळून जाणार आहे 3.72 1.21 याचं उत्तर येणार आहे 2.51. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 117. खालील आकृतीवरून कोन ACD चे माप कोन BCD पेक्षा कितीने जास्त आहे ते काढा. ACD चे माप हा याच्यापेक्षा कितीने जास्त आहे हे फाइंड करायचं. पूर्ण ही जे असणार आहे ती एक स्ट्रेट लाईन आहे, त्यामुळे हा पूर्ण कोण असणार आहे तो किती असणार आहे अर्धवर्तुळ आहे हा, त्यामुळे हा 180 डिग्री होईल. म्हणजेच आपण कसं लिहू शकतोय 5/2x प्लस 25 प्लस 2x मायनस 7 इज इक्वल टू 180 डिग्री. आता एक्सचे कोइफिशियंट एकत्र करूया. याचं कसं होणार आहे 5x प्लस 2 प्लस 2x प्लस 25 मायनस 7 इज इक्वल टू 180 डिग्री. आता इथे तिरकस गुणाकार करूया यांचा 9x डिवाइड 2 होईल आणि हे 25 वजा 7 18 होईल 180 डिग्री. मल्टिप्लाय बाय 2 करूया. इथे काय आहे मल्टिप्लाय 2 केले त्यामुळे 9x राहील इथे आणि इथे 36 होईल, हे 360 होईल. 9x बरोबर 360 वजा 36 324 होईल. 324ला ज्यावेळी आपण 9ने डिव्हाइड करतोय त्यावेळी एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळेल 36. एक्सची व्हॅल्यू आली 36. आता या दोन कोणांची माप काढूया. 5/2 इंटू एक्सची व्हॅल्यू ठेवूया 36 प्लस 25 90 अधिक 25 115 डिग्री या कंसाचं माप असणार आहे
त्यानंतर 2x - 7चं किती असणार आहे? 2 × 36 - 7 72 - 7 65 म्हणजेच कंसचे माप BCD पेक्षा कितीने जास्त आहे? तर 115 - 65 50 डिग्रीने जास्त आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 119 पुढीलपैकी कोणता बिंदू त्रिकोणाच्या बाह्य भागात असू शकतो? ऑप्शन 1 बघा इथे काय आहे? अंतर्मध्य. आता अंतर्मध्य जो असतो, आता हा आहे त्रिकोण आणि या कोणामधून जी रेष जाते आणि इथं एक तयार होतो ते बिंदू, त्याला आपण अंतर्मध्य म्हणतो. आता अंतर्मध्य हा त्रिकोणामध्ये असतो, त्यामुळे ऑप्शन 1 होणार नाही. ऑप्शन 3 बघा, शिरोबिंदू. आता शिरोबिंदू म्हणजेच काय? त्रिकोणाचे शिरोबिंदू कोणते असतात? हे त्रिकोणाचे शिरोबिंदू असतात. त्यामुळे ऑप्शन 3 पण होणार नाही, कारण हे त्रिकोणाचे शिरोबिंदू हे त्रिकोणावरती असतात. ऑप्शन क्रमांक 4 बघूया, मध्यगा संपात बिंदू. म्हणजेच काय? आपण जो त्रिकोणामधून जो मीडियन काढणार आहे, मध्यगा जी अशी काढणार आहे आणि इथं जो पॉइंट तयार होतोय त्याला आपण काय म्हणतोय? मध्यगा संपात बिंदू म्हणतोय. तोही त्रिकोणावरतीच असणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 बघूया, परिकेंद्र. परिकेंद्रमध्ये काय असतं? परिकेंद्र जर समभुज त्रिकोण असेल तर परिकेंद्र कुठे असतो? परिकेंद्र हा मध्यभागी असतो. समभुज त्रिकोण असेल तर परिकेंद्र हा मध्यभागी असतो समभुजमध्ये. त्यानंतर परिकेंद्र हे तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा आहे? लघुकोण आहे, काटकोण आहे की विशाल कोण आहे यावरती अवलंबून असते. त्रिकोणाचे वेगवेगळ्या संपात बिंदूचे स्थान त्रिकोणाच्या प्रकारानुसार बदलते. म्हणजे समभुज त्रिकोणाचा परिकेंद्र मध्ये असतो, त्रिकोणाचा परिकेंद्र कुठे असणार आहे? तर तो कर्णावरती असतो काटकोन त्रिकोणामध्ये. आणि विशाल कोणामध्ये मात्र, विशाल कोण जो असेल, विशाल कोणावर मात्र परिकेंद्र हा त्रिकोणाच्या बाहेर असू शकतो. म्हणजेच आपलं उत्तर असेल परिकेंद्र. प्रश्न क्रमांक 120 खालील आकृतीमध्ये O केंद्र असलेल्या वर्तुळात जीवा LT ची लांबी वर्तुळाच्या त्रिज्ये एवढी आहे, तर कंस BST चे माप किती? आता इथे काय करूया आपण? हा जर आपण जोडून घेतला म्हणजे ही काय असणार आहे? त्रिज्या असणार आहे. म्हणजेच तिन्ही बाजू समान होणार आहेत, कारण LTचं जे माप आहे, LT जे आहे ते त्रिज्ये इतकंच असणार आहे. म्हणजे तिन्ही बाजू समान असणार आहेत. म्हणजेच हा काय असणार आहे? समभुज त्रिकोण असणार आहे. समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोन हा 60 डिग्री असतो. इथं OTL हा समभुज त्रिकोण आहे आणि त्याचा तो 60 डिग्री असतो. म्हणजेच कोन O बरोबर 60 डिग्री लिहूया, कारण तिन्ही जे कोण असतात त्याचे ते 60 डिग्री अंशाचे असतात. आता कोन O किती आहे? 60 डिग्री. म्हणजेच पूर्ण हा जो कंस LJT जो असणार आहे, कंस LJT हा सुद्धा काय असणार आहे? 60 डिग्री असणार आहे. त्याने आपल्याला कोणता कंस विचारला आहे? BST. आता हे BL जी व्यास आहे आणि या व्यासपासून वर्तुळाचे 2 भाग होतात, त्यामुळे हा पूर्ण कंस काय असणार आहे? BTL. कंस BTL हा 180 डिग्री आहे. आपल्याला सांगितलं आहे त्याने कोणता काढायला? BST. म्हणजेच काय? कंस BST प्लस कंस LJT बरोबर 180 डिग्री. म्हणजेच LJTचं माप आहे आपल्याकडं 60 डिग्री. 180 डिग्री मायनस 60 डिग्री आपलं उत्तर असेल 120 डिग्री. कंस BST. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. तर मित्रांनो, 2024चा पेपर आपण अगदी सोप्या पद्धतीने सोडवून घेतला आहे. आगामी परीक्षेत यश मिळवण्यासाठी जितका जास्त सराव कराल तितका तुम्हाला त्याचा फायदा होईल. अशाच भरपूर प्रश्नांच्या सरावासाठी आणि संपूर्ण तयारीसाठी आपल्या चॅनलला नक्की व्हिजिट करा. तिथे गणिताचे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ तुमच्या DED BEDच्या ग्रुपवर नक्की शेअर करा. थँक्यू.